नमस्कार मित्रांनो, मागच्या महिनाभरापासून देशाच्या राजधानीमध्ये चाललेलं जे काही उपोषण नाट्य होतं, जे आंदोलन होतं, ते काल संपलं. मित्रांनो, ते आंदोलन जरी संपलं असलं तरी त्या आंदोलनानं देशाच्या सभ्यतेवर ज्या जखमा केलेल्या आहेत, या जखमा मात्र पुढचे कित्येक वर्ष त्या जखमा दुरुस्त होणार नाहीत. एवढ्या मोठ्या प्रमाणात या आंदोलनानं देशाच्या सभ्यतेवर जखमा केलेल्या आहेत. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, आज माझं वय वर्ष 48 आहे. साधारण 1996 पासून इयत्ता 12वीला असल्यापासून मी सक्रिय सार्वजनिक जीवनामध्ये आहे. आणि सक्रिय सार्वजनिक जीवनात असताना मी अनेक राजकीय पक्षांच्या वाटचाली पाहिल्या, अनेक संघटनांचे आंदोलनं पाहिले, अगदी मोर्चे पाहिले, रस्ता रोको पाहिले, वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं मी पाहिली. पण हे माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये मी पाहिलेलं एवढ्या खालच्या स्तराचं आंदोलन, एवढं बिभत्स आंदोलन, एवढं घाणेरडी भाषा वापरलं गेलेलं आंदोलन हे पहिलं आंदोलन आहे. आजवरच्या भाषेमध्ये कधीही एवढी टोकाची निर्भत्सना करणारी, ज्यांच्या विरोधात समजा कुठलंही आंदोलन तसं तर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असतं, कोणत्याही आंदोलक संघटना हे सत्ताधाऱ्यांनाच टीका करत असतात, हे मान्य आहे. पण हे पहिलं आंदोलन आहे ज्याच्यामध्ये देशाच्या पंतप्रधानांना इतक्या टोकाची निर्भत्सना, एवढी घाणेरडी भाषा की ती ऐकताना अक्षरशः लाज वाटावी, अक्षरशः कानामध्ये काहीतरी शिसं गरम करून कोणीतरी ओततंय की काय, एवढी घाणेरडी भाषा या आंदोलकांनी वापरली. आणि म्हणून भारताकडं जी एक सभ्य देश, ज्याची एक उज्ज्वल परंपरा, संस्कार, या देशाची एक वेगळी नैतिक विचारांची ठेवण, इथल्या संतांची शिकवण, इथला आचार विचार संस्कार, हे जे काय ह्या देशाची ओळख होती, ही ओळख पुसून टाकण्याचं काम या घाणेरड्या आंदोलकांनी केलेलं आहे. अगदी त्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी जे काही कॉक्रोच, हे काही खरं तर तरुणांना म्हणलेलंच नव्हतं, तरी देखील ह्या लोकांनी ते कॉक्रोच आपल्यावर ओढून घेतलं आणि त्याची संघटना स्थापन केली, आंदोलन सुरू केलं आणि स्वतःला कॉक्रोच म्हणून घेतलं. तर हे अगदी तंतोतंत खरं ठरावं. अगदी कॉक्रोच ज्याप्रमाणे घाणीमध्ये राहणारा कीटक आहे, तर हे स्वतःला घाणीत राहणारे कीटक अगदी स्वतःला यांनी सिद्ध केलेलं आहे. काय ती भाषा आहे, प्रचंड अतिशय किळसवाणी अशी भाषा आहे. बरं, ही भाषा एखाद्या पुरुष कार्यकर्त्यानं वापरली तर ठीक आहे, चला, एखाद्या पुरुषाने एखादी शिवी दिली तर आपण समजून तर घेऊ. पण एक मुलगी काय म्हणते तर चमचम करते घोडे पे, मोदी मेरे लवडे पे. ही भाषा आहे, ही घोषणा आहे आंदोलनाची, तीही एका मुलीनं द्यावी. दुसरी मुलगी तर अगदी त्या इटलीच्या पंतप्रधानांना उद्देशून, मेलोनीला, किती घाणेरड्या भाषेमध्ये ती बोललेली आहे. काय त्याचं वर्णन करावं, काय या मुलांकडून आदर्श घ्यावा. शाळा शिकण्याचं यांचं वय, तर शाळा सोडून ही बोंबलत फिरणारी कार्टी एवढ्या गलिच्छ भाषेमध्ये दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानाविषयी बोलत असतील, तर या आंदोलनाविषयी काय भाष्य करावं, काय यांच्याकडून, या तरुणाकडून अपेक्षा ठेवावी. पुढच्या या पिढीकडून हे यांचं स्वतःचं जीवन सावरतील की नाही, देशाचं तर सोडूनच द्या, देशाच्या जीवनात तर आता यांच्याकडून काही अपेक्षाच उरलेली नाही, पण हे स्वतःचं जीवन तर कशी सावरतील, अशी शंका घ्यावी. एवढं वाईट पद्धतीचं यांच्या डोक्यामध्ये जळमटं भरलेली दिसून आलेली आहेत. मग दुसरी आणखीन एक मुलगी आहे. मी मुलींचा हा विषय एवढ्यासाठी सांगतो की मुलींनी एवढ्या घाण शब्दामध्ये बोर्ड वगैरे, फ्लेक्स किंवा व्हिडिओ केलेले आहेत. दुसरी एक मुलगी आहे, हातामध्ये बोर्ड घेऊन उभी आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे, अब मोदी का घी नहीं निकलता. अगं बाई, मोदीजी हे तुझ्या आजोबाच्या वयाचे आहेत. आपल्याकडं आजोबांना त्यांचे हातपाय दाबण्याची, त्यांची सेवा करण्याची आपली परंपरा आहे, आणि तू केवळ एका आंदोलक म्हणून आपल्या आजोबाच्या वयाचं घी नाही निकलता, ही भाषा आहे तुमची. आणि अशा भाषेमध्ये तुम्ही आंदोलन करताय. किंवा अजून असे शेकडो व्हिडिओ बाहेर आलेत की ज्याच्यामध्ये या मुलींनी कहर केलाय. एक वेळेस मुलांनी केलं असतं, तरुणांनी केलं असतं, तर डोळ्यावर कातडं उडून बघितलं असतं, चला ठीक आहे जाऊ द्या म्हणून सोडून दिलं असतं. थोडी निराशा झाली असती तरुणांकडूनही. पण ही मुलींनी केलेलं आहे. मुली या भारतीय सभ्यतेच्या खऱ्या अर्थानं ज्यांच्यावर हे जबाबदारी आहे, ही जर मुली करत असतील तर अक्षरशः
जमीन फाटावी आणि त्या जमिनीनं आपल्याला त्याच्यामध्ये सामावून घ्यावं, एवढी वाईट वाटणारी ही घटना आहे. आणि अशा वाईट वाटणाऱ्या या आंदोलनानं देशाच्या सभ्यतेवर एवढ्या मोठ्या प्रमाणात जखमा केलेल्या आहेत की या जखमा दुरुस्त होण्यासाठी किती काळ जाईल हे माहीत नाही. आणि म्हणून या आंदोलनानं त्यांची स्वतःची जी काय बिभत्स मानसिकता आहे ते कुठल्या स्तराला जाऊन पोहोचलेले आहेत आणि या मुलींना, या मुलांना त्यांच्या आईवडिलांनी कसं घडवलेलं आहे. मी तर असं म्हणेन, मी त्या पोस्ट सुद्धा लिहिल्या होत्या. आज माझं फेसबुक हॅक होऊन 6 पोस्ट त्याच्यामधल्या उडवल्या गेलेल्या त्यांच्या संदर्भात लिहिलेल्या. तर त्याच्यामध्ये या लोकांनी कशा पद्धतीनं एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन टीका केली हे मी त्याच्यामध्ये मांडलं होतं त्या पोस्टमध्ये. तर या लोकांकडून कशी अपेक्षा ठेवावी, काय म्हणून यांच्याकडे भविष्यामध्ये यांच्याकडे हे भविष्यातली पिढी म्हणून पाहावं अशी शंका येणारी ही पिढी आहे. आणि म्हणून या ज्या आंदोलनाला जनतेचा जो काही पाठिंबा मिळालेला नाही हे जरी म्हणत असले तर हे उघडे पडलेले आहेत. ह्यांचं जे काय हे सगळं आंदोलन आहे हे उघडं पडलेलं आहे. ज्या पद्धतीनं ह्या लोकांनी एक किळसवाणी ही सगळी पूर्ण भाषा वापरली, याच्यामध्ये सगळं समजून आलं की हे लोक हे अतिशय गचाळ लोक आहेत, हे नालायक लोक आहेत, किळसवाणी लोक आहेत आणि यांच्याकडं कुठल्याही भविष्याची आशा म्हणून पाहता येणार नाही. गर्दी करून, जमाव करून तुम्ही एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेऊ शकाल, पण तुमच्याकडं सामाजिक सुधारणाचा कुठलाही प्लॅन तयार नाही हे तुम्ही दाखवून दिलं. आणि तुमच्या डोक्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा वैचारिक वारसा नाही, तुमच्याकडे कुठल्याही पद्धतीचा क्रांती जी आणायला तुम्ही निघालेला आहात, तर त्याच्यासाठी जे काय कर्तृत्वाचं अधिष्ठान पाहिजे, क्रांती आणायला कर्तृत्वाचं अधिष्ठान पाहिजे, तर ते अधिष्ठान तुमच्याकडे नाही. आणि असं करून तुम्ही तुमची स्वतःची लायकी दाखवून दिलेली आहे. सगळ्या देशानं तुमची निर्भत्सना केलेली आहे. फक्त गर्दीचा दुरुपयोग करून तुम्ही एक राजीनामा घेतला इतकंच तुमचं यश आहे. याच्या पलीकडे तुमचं यश नाही. याच्या पलीकडे तुम्ही सगळी बोंबाबोंब करून ठेवलेली आहे. आणि या आंदोलनाच्या माध्यमातून एवढंच जाणवलं की या देशामध्ये खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा संस्कार करणाऱ्या शिक्षकांची गरज आहे असं मला वाटलं. आपणाला याच्या संदर्भामध्ये काय वाटतं आपण कमेंट करून अवश्य याच्यामध्ये आपल्या कमेंट्स द्या आणि आपल्याला काय वाटतं त्याच्यामध्ये नोंदवा. धन्यवाद.